श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, श्रावण पौर्णिमेला आपल्याला कुलदेवतेची ही एक सेवा करायचीच आहे. त्यासोबत सत्यनारायण देखील करायचं आहे. श्रावण महिना चालू पण झाला आणि बघता बघता अर्धा महिना पण संपत आलेला आहे. पौर्णिमेला अर्धा महिना संपत आहे. 27 ऑगस्ट 2026 ला आलेली आहे पौर्णिमा. 27 तारखेला सकाळी 9:09 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि 28 ऑगस्टला 9:48 पौर्णिमेची समाप्ती होत आहे. आणि 28 तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तर आपली खूप घाई असते, माहेरी जायचं असतं किंवा घरी पाहुणे येणार असतात, भाऊ येणार असतात, नातेवाईक येणार असतात आणि या सगळ्यामध्ये शुक्रवारी सेवा करायला जमणार नाही आहेत, म्हणून आपल्याला गुरुवारी सेवा करायच्या आहेत. कुलदेवतेची करायची आहे, सत्यनारायणाची करायची आहे. सोबतच काय काय करायचं आहे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा, श्रावण महिना म्हटलं की आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, श्री स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण, सारामृत ग्रंथाचं पारायण, नवनाथ ग्रंथ, 11 गुरुवाराचे व्रत, रुद्राभिषेक, महादेवांच्या सेवा सगळं काही आपण करत असतो. पण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची देखील सेवा करायला हवी ना. म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवतेची सेवा करायचीच आहे. आणि सोबतच बघा, श्रावण महिन्यात आपण कधीही सत्यनारायण घालू शकतो. कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण घातलेला खूप चांगला. कोणी 5 दिवस करतं, कोणी 3 दिवस, जसं जमेल तसं सत्यनारायण घालत असतो आपण. पण श्रावणातील पौर्णिमेला सत्यनारायण करण्याला अनंत महत्व आहे. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमेला 1 दिवस तरी तुम्ही सत्यनारायण नक्की घाला. 5 दिवस करायचे असतील तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार तुम्ही करू शकता. शक्य असेल तर कामाला जाताय किंवा तेवढा वेळ नाही आहे तर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला सत्यनारायण करायचंच आहे. त्यासोबतच गुरुवारचा दिवस आला आहे म्हणून गुरूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि कुलदेवतेची ही सेवा करायची आहे. आता कुलदेवतेची काय सेवा करायची आहे आपल्याला, तर 1 दिवसीय दुर्गा सप्तशतीचं पारायण आपल्याला करायचं आहे. बघा, गुरुवारी आपण सगळ्या सेवा करतोय पण आपल्याला आपल्या कुलदेवतेला विसरून चालायचं नाही आहे. आणि पौर्णिमेचा दिवस हा कुलदेवतेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचं 1 दिवसीय पारायण आपल्याला त्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचंच आहे. त्यासोबतच 1 माळ कुलदेवतेचा, तुमची जी कोणती कुलदेवता आहे ना तिचा 1 माळी जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की तुमची कुलदेवता कोणती आहे तर तुम्ही नवार्णू मंत्राचा जप देखील करू शकता. आपल्या सगळ्यांना नवार्णू मंत्र माहिती आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र, या मंत्राचा 1 माळी तरी आपल्याला जप करायचा आहे. बघा, गुरुवारी पौर्णिमा आहे, शुक्रवारी पौर्णिमा आहे, पण शुक्रवारी वेळ नाही. तुम्ही यातील काही सेवा शुक्रवारी तुम्ही कुठे जाणार नाही आहे, तुम्ही घरीच असणार आहे, तुमच्याकडे वेळ असणार आहे तर तुम्ही काही सेवा शुक्रवारी देखील करू शकता. पण शुक्रवारचा दिवस तुमचा बिझी जाणार असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की गुरुवारी सेवा करा. कारण की श्रावणातील पौर्णिमा ही खूप जास्त शुभ आहे. या दिवशी केलेल्या सेवा आपल्याला कितीतरी पटीने फळ देत असतात. म्हणून या श्रावण गुरुवारी, आणि गुरुवारी आलेला आहे श्रावण महिन्यातील ही पौर्णिमा, त्याच्यामुळे गुरुची सेवा करायची आहे आपल्याला, कुलदेवतेची सेवा करायची आहे. कारण की असा दिवस परत पुढच्या वर्षीच येईल की नाही, गुरुवारी श्रावणी पौर्णिमा येईल आपण सांगू शकत नाही आहे. त्यामुळे गुरुची सेवा, त्यासोबतच आपल्याला कुलदेवतेची सेवा नक्की करायची आहे. या दिवशी तुम्ही अजून काय करू शकता तर तुम्ही कुंकुमार्चन देखील या दिवशी करू शकता. कुंकुमार्चन करायचं प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे. त्यासोबतच तुमच्याकडून तुम्हाला कुलदेवतेला जाणं होत नसेल, कुलदेवता लांब आहे, तुम्ही शहरात येऊन राहत आहेत, तर तुम्ही घरच्या घरी का होईना खणा नारळाने आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्तीची भरा, टाक असेल टाकायची भरा. त्या ओटीचं तुम्ही काय करू शकता, तुमच्या इथे येणारी कामाला बाई येत असेल किंवा तुमचं कोणी रिलेटिव्ह आहे, जवळचं कोणी आहे जे तुमच्याकडे येतं, त्यांची तुम्ही ती खणा नारळाची ओटी तुम्ही तिला देऊ शकता. तिला चहा करा किंवा तुम्ही तिला जेवायला बोलवू शकता. पुरण घालणार असेल किंवा काहीच नाही तर तुम्ही एक शेवयाची खीर वगैरे कोणताही गोडाचा पदार्थ देऊन तिची ओटी भरू शकता. बघा, खूप म्हणजे खूप महत्वाचा हा दिवस आहे पौर्णिमेचा. या दिवशी आपल्याला कुलदेवतेची ओटी 8
ओटी भरायची आहे, आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि सोबतच आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे. पौर्णिमेला सत्यनारायण आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण तर करतच असतो, पण श्रावणी पौर्णिमेला सत्यनारायणाचं देखील महत्त्व खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतर दिवशी जरी इतर दिवशी श्रावण महिन्यात जरी सत्यनारायण केलं असेल, तरी तुम्ही या पौर्णिमेला देखील सत्यनारायण नक्की करावा. बघा, आता ज्यांना मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे, तेही या सेवा कुलदेवतेची ओटी असू द्या किंवा तुम्ही सत्यनारायण या सेवा जरी करू शकत नसाल ना, तरी तुम्ही फक्त बसून नवर्ण मंत्राचा जप जरी पौर्णिमेच्या दिवशी केला ना दिवसभर, तरी ठीक आहे. सगळ्यात शेवटी काय हो, देव प्रत्येक भक्तीचं भुकेलेलं आहे. तुम्ही काय करता, किती पूजा करता, याच्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करता, किती श्रद्धेने करता, हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल ना, मासिक धर्म, सुतक, विटाळ, अशा वेळी तुम्ही फक्त नवर्ण मंत्राचा जप केला, सोबतच ओम नमः शिवाय आपल्या स्वामींचं नामस्मरण देवाचं करत राहिले आणि इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करत राहिले ना, तर तुमचं नेहमी चांगलं होणार आहे आणि कुलदेवतेची, स्वामींची, भोलेनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.